मंडळी नमस्कार. आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली व्यवस्था इथल्या माणसांना कशी नाडते, कशी घायकुतीला आणते आणि त्यानंतर मग इथल्या माणसांच्या मनात काय अस्वस्थता निर्माण होते याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या राज्यामध्ये सध्या तरुणांच्या भरती प्रक्रियेच्या संदर्भात जे केलं जातंय त्या अनुषंगानं आपल्याला वारंवार दिसतंय. आज असाच एक विषय राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यासाठी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्या समोर आलोय. हा विषय लाल परीच्या संदर्भातला आहे, एसटीच्या संदर्भातला आहे. ज्यांना एसटी बद्दल फारसं माहीत नाही किंवा या विषयाशी निगडीत नाहीत त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की हा विषय किती गंभीर आहे आणि जेव्हा कुठलाही माणूस या विषयाच्या संदर्भात माहिती घेईल, जाणून घेईल, तेव्हा लक्षात येईल की ही व्यवस्था इथल्या माणसांसोबत कशी वागतेय आणि काय अनुभव इथल्या व्यवस्थेचा येतोय. राज्यात परिस्थिती बदलली आणि आता सरकार बदलल्यानंतर एक आशा सुद्धा या सगळ्या माणसांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि 2019च्या एसटीच्या भरतीच्या संदर्भातला जो घोळ गेली 3 वर्ष सुरू आहे, जी प्रचंड अस्वस्थता या सर्व हजारो मुलांच्या मनात आहे, ती अस्वस्थता राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून मी आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आलोय. माहित नाही हे फेसबुक लाईव्ह त्यांच्यापर्यंत पोहोचेल की नाही, पण यातून एक जनरेटर तरी निर्माण होऊ शकेल का, हा प्रश्न चव्हाट्यावर येऊ शकेल का, आणि तो येत असेल तर निश्चितपणे त्याच्यात जे काही एक माध्यम म्हणून, माध्यमातला प्रतिनिधी म्हणून जी भूमिका मांडायला हवी ती मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. काय झालंय, आपल्या राज्यामध्ये एसटी महामंडळानं एक भरती प्रक्रिया राबवली 2019 मध्ये. या भरती प्रक्रियेच्या अंतर्गत 8022 चालकांची पदभरती करण्यात आली. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, या 8022 चालकांची आणि त्यातल्या 2600 जे चालक कम वाहक होते यांची भरती 2019 ला झाली. बरं, नुसती भरती झाली नाही, त्यांनी परीक्षा पास झाली, त्यांनी टेस्ट पास झाली, सगळं झालं. त्यांचं प्रशिक्षण सुद्धा झालं, त्या लोकांचं प्रशिक्षण झालं, त्यांची वैद्यकीय चाचणी सुद्धा झाली. पण असं असून सुद्धा यांना नियुक्ती दिली जात नाही. 2019 पासून ते 2022 आज उजाडलेलं आहे, अर्ध वर्ष संपलेलं आहे. या सगळ्या काळामध्ये या लोकांना, या मुलांना कुठल्याही प्रकारचे नियुक्ती हे सरकार देऊ शकलेलं नाहीये, एसटी महामंडळ देऊ शकलेलं नाहीये. आणि दरम्यानच्या काळामध्ये हजारो लोकांना कंत्राटी पद्धतीनं कामावर नेमण्याचं काम एसटी महामंडळाच्या माध्यमातून झालंय. ज्या मुलांनी आपली आहे ती नोकरी सोडली, आपल्याला एसटी महामंडळात नोकरी मिळेल म्हणून, ज्या मुलांनी आपल्या जी त्यांचे उद्योगधंदे होते, जे काही असेल ते सगळं सोडलं, एक आशा की बाबा पहिल्यांदा आपल्याला काहीतरी स्थैर्य येईल आयुष्यामध्ये, त्यांचं स्थैर्य गेलं. आणि आज तुमची नोकरी पक्की झाली असं वाटत असताना, तुम्ही आहे ते हातचं सोडलेलं असताना, हातमजुरी करण्यावरती वेळ आज त्यांच्यावरती आली आहे, ते गमावण्याची वेळ आली. ज्यांची लग्न ठरलेली होती त्यांची लग्न मोडलेली आहेत, त्यांचं लग्नाचं वय निघून चाललेलं, आता त्यांना कोणी मुली द्यायला तयार नाहीये. बेगारी काम करण्याची वेळ आलेली आहे, अनेकांची लग्न तुटली, संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. या मुलांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. ही मुलं आज नाउमेद झालेली आहेत. त्याचं कारण म्हणजे भविष्याची कुठलीही व्यवस्था त्यांच्या पुढे दिसत नाहीये. आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे, तर एक सरकारी या सगळ्यातली व्यवस्था, जी व्यवस्था त्यांना एक आशा दाखवते आणि ती आशा दाखवल्याच्या नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देते. 2019 ला झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही प्रशिक्षण पूर्ण करून घेता त्यांच्याकडनं आणि त्यांना नियुक्त्या देत नाहीत. त्यांच्या नाकावर टिचून तुम्ही कंत्राटी कामगारांची भरती करता. याचा अर्थ इथल्या तरुणांनी काय घ्यायचा? हा प्रश्न केवळ 8,000 लोकांचा नाहीये, 8-9 हजार लोकांचा नाहीये, त्या तरुणांचा नाहीये. प्रश्न आहे त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा, ज्या कुटुंबाची काही स्वप्न रंगवलेली गेली होती. जर तुम्हाला करायचंच नव्हतं, तुम्हाला यांची भरतीच करायची नव्हती, यांना नियुक्तीच द्यायची नव्हती, तर मग ही भरती प्रक्रिया राबवली कशासाठी? या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं कशासाठी? यांना ती आशा दाखवून या आहे त्या नोकरीतून बाहेर पडायला लावलं कशासाठी? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गेली काही दिवस आपण बघतोय या राज्यामध्ये 6 महिने एसटीचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाच्या काळात सुद्धा जेव्हा
कंत्राटी पद्धतीने लोक घेतले गेले तेव्हा सुद्धा या मुलांना प्राधान्य दिलं गेलं नाही, एसटीत सामावून घेतलं गेलं नाही. ही मुलं सगळं बघत होती. आज राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ही मुलं आहेत. केवळ 9,000 मुलं आहेत म्हणून नाही. आणि दुसरं म्हणजे की या मुलांना आज जर ही नोकरी देऊ शकलं नाही हे सरकार किंवा एसटी महामंडळ, तर तुम्ही स्पष्ट सांगा या सगळ्यांना की नाही आम्ही तुम्हाला हे देऊ शकत आहे, चुकलं आमचं, आम्हाला माफ करा. तुम्ही हात जोडून माफी मागा या सगळ्यांची. आणि यांना नुकसान भरपाई 3 वर्षात जे हाल अपेष्टा मानसिक त्रास सहन केलेला आहे, अशा प्रकारे आज केवळ एसटी महामंडळच नाही तर इतर सुद्धा एमपीएससीतून पास झालेल्या मुलांना सुद्धा नियुक्ती देताना कितीतरी गोष्टी अडचणींचा सामना करावा लागतोय. व्यवस्थेतली ही जी मरगळ आहे किंवा निर्णय न घेण्याच्या बद्दलची सगळ्यात मोठी अडचण जी आहे, ती अडचण आज दूर होईल अशी आशा निश्चितपणे या सगळ्या तरुणांना वाटते. सातत्यानं मला वाटतं की त्या इनबॉक्समध्ये अक्षरशः मुलं रडतायत, मुलं याचना करतायत की कुणीतरी हा सरकारपर्यंत हा विषय पोहोचवा, आमच्या आयुष्यात उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. म्हणून आज हा विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. कारण जर यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे, प्रशिक्षित तुमचे हे कामगार आहेत, तुमच्या सगळ्या चाचण्या यांनी पूर्ण केलेल्या आहेत, वैद्यकीय चाचणी त्यांची पूर्ण झाली आहे, तर तुम्ही यांना का सामावून घेत नाहीये? कुठं घोडं नेमकं काढलेलं आहे? तुम्ही कंत्राटी पद्धतीने लोकांच्या नियुक्ती करतायत, मग यांना नियुक्ती का दिली जात नाही? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. एक प्रश्न 2019च्या या झाला, पण दुसरा आणखीन एक प्रश्न आहे जो मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडायचा आहे आणि ह्या सरकारकडून अपेक्षा निश्चितपणे, कारण अनेक निर्णय घेण्याची धमक तरी किमान हे सरकार दाखवतं. ठीक आहे, काही निर्णय चुकलेले असतील त्याच्यावर आपण त्या धोरणात्मक बाबींवरती टीका निश्चित करू, त्याच्याबद्दल वाद नाहीये. पण जर आज या सर्व मुलांना आशा सरकारकडून असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज या सर्व मुलांचा नाद होणं अतिशय गरजेचं आहे. कारण या मुलांच्या आज आयुष्यामध्ये जे सगळं वादळ निर्माण झालेलं आहे सरकारच्या एका निर्णयामुळे, हे वादळ थोपवणं सुद्धा निश्चितपणे सरकारची जबाबदारी आहे आणि यांना आज आधार देणं गरजेचं आहे. कारण आज तरुणांचा सरकारी नोकऱ्यांकडे ओढा का आहे, तर बाहेर त्यांची अवस्था नाहीये की सगळेजण व्यवसाय करू शकतील काय ते, पण आज त्यांना किमान आशा ज्यांनी दाखवलेली आहे, ज्यांनी सगळ्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत, त्याच्याबद्दल निश्चितपणे सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी आणि त्यांना न्याय द्यावा, ही आपल्या सगळ्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी करूया. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. संवेदनशीलपणे मुख्यमंत्री सुद्धा या गोष्टीचा विचार करतील अशी आशा करूया. आणि दुसरा एक मुद्दा मला मांडायचा आहे आज, तो म्हणजे कुठलीही व्यवस्था ही अस्वस्थतेनं चालत नाही. आणि आज एसटी महामंडळामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ठीक आहे, 5 महिन्याचं ते आंदोलन मोडीत काढण्यामध्ये तत्कालीन सरकारला यश आलं, याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण ज्या प्रकारे त्या सरकारनं हे आंदोलन हाताळलं हे अतिशय दुर्दैवी होतं. त्या सरकारनं हा प्रश्न कधी गांभीर्यानं घेतला नाही. एकमेकांची झिरवण्यासाठी एसटी कामगार झिरवला गेला, हे वास्तव इथलं आहे. एसटी कामगार सुद्धा त्याला तितकेच जबाबदार आहेत. मी सातत्याने याच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगत होतो, तुम्हाला गंडवलं जातंय, तुम्हाला फसवलं जातंय, तुम्हाला खोटं सांगितलं जातंय. विलिनीकरण ही गोष्ट हे नाही कुठलंही सरकार आलं तरी ते करू शकणार नाहीये. आणि त्या सरकारच्या सोबत असणारे आज या सरकारच्या सोबत आहेत. आज विलिनीकरणाच्या संदर्भात कुणी चकार शब्द काढत नाही, कारण ते होऊ शकत नव्हतं हे त्यांना तेव्हाही माहित होतं, आजही माहिती आहे. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात किमान 7वा वेतन आयोग देऊन या सगळ्या एसटी कामगारांच्या आयुष्यात जी आज अस्वस्थता आहे ती अस्वस्थता घालवण्यासाठी पुढाकार घ्यावा. कारण त्यांच्याकडून निश्चितपणे अपेक्षा आहे, ते ग्राउंड लेवलचे आहे, त्यांना जाण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी ऑटो रिक्षा चालवण्यापासून आपल्या आयुष्याची सुरुवात केलेली आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा विलिनीकरणाच्या त्या सगळ्या स्वप्नातून बाहेर येणं अतिशय गरजेचं आहे. आता तरी स्वतःला एकदा चिमटा काढून विचारणं गरजेचं आहे की खरंच आपल्याला फसवलं गेलं की नाही. आणि आज जी मंडळी किंवा ज्या वल्गना करत होती ते सगळं करत होतं हे खोटं आहे की नाही याचा सुद्धा विचार करा. पण सकारात्मक राहिलं पाहिजे. आज एसटीतली जी अवस्था आहे, जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था बदलण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून निश्चितपणे आशा सगळ्यांना आहे. प्रत्येक डेपोमध्ये ती अस्वस्थता आहे, ती अस्वस्थता दूर करणं इथल्या व्यवस्थेचं काम आहे. कारण एसटी ही चालली पाहिजे. एसटी हे महाराष्ट्राच्यासाठी अतिशय गरजेची आहे.
आणि या सर्व माणसांच्या मनातली ही अस्वस्थता घालवण्याच्यासाठी आज डेपोमध्ये ड्युटी लावण्यापासूनची ही अस्वस्थता आहे. आणि कुठंतरी आता ही सुद्धा भूमिका बऱ्याच जणांकडून मेसेजवर कळवली जाते की ठीक आहे, 7वा वेतन आयोग जरी आम्हाला तेव्हा मिळाला असता तरी प्रश्न सुटला असता. पण आत्ताचे जे राज्यकर्ते आहेत ते राज्यकर्ते एसटीच्या त्या आंदोलनाच्या संदर्भात सहानुभूती दाखवणारे होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आणि उपमुख्यमंत्र्यांकडून निश्चितपणे या हजारो कामगारांना एक मोठी आशा आहे आणि ती आशा पूर्ण होईल अशी अपेक्षा आपण करूया. विलिनीकरण शक्य नव्हतं, नाही. मी कालही ती भूमिका मांडलेली होती, आजही मी ती भूमिका मांडतोय की विलिनीकरण हे केवळ आणि केवळ एक दिवा स्वप्न दाखवलं गेलं होतं आणि त्याच्यात भरडला गेला इथला एसटी कर्मचारी. आज एसटी कर्मचाऱ्यांनी काही ते लॉजिकल गोष्टींच्या संदर्भात राज्य सरकारनं जे देता येणं राज्य सरकारला सुद्धा शक्य आहे, त्यांची तिजोरीला देणं शक्य आहे, ते देण्यासाठी पुढाकार घ्यावा ही अपेक्षा निश्चितपणे आहे. आज राज्यातल्या एसटींची अवस्था अतिशय दुर्दशा झालेली आहे. त्याची गळतायत सगळ्या एसटी आणि ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची अवस्था आहे. या सगळ्यातून कुठेतरी मार्ग काढणं गरजेचं आहे. आणि जे या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते आज सरकारच्या सोबत आहे. त्यांनी सुद्धा आज ठामपणे आवाज उठवणं गरजेचं आहे की ठीक आहे, विलिनीकरण नाही, पण किमान 7वा वेतन आयोग असेल किंवा व्यवस्थेतले बदल असतील याच्या संदर्भात तरी पुढाकार निश्चितपणे घ्यावा अशी मागणी करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि राज्याचे मुख्यमंत्री सध्या निर्णयांचा धडाका लावतायत, अनेक महत्वाचे ते निर्णय घेत आहेत. चांगल्या निर्णयांचं आपण कौतुक सुद्धा करतोय. पण आज राज्यातल्या या एसटीचा लाल परीचा त्यांनी नाथ व्हावं, एक चांगली त्यांना संधी आहे. माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते, त्यांनी अतिशय वाईट पद्धतीनं हा विषय हाताळला. 5 महिने राज्यात आंदोलन सुरू असताना, इतकं संप सुरू असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चकार शब्द न बोलणं हे अतिशय दुर्दैवी होतं. मी तेव्हा सुद्धा त्याच्यावरती कठोर शब्दात टीका केलेली होती, कारण तेव्हा मुख्यमंत्र्यांचं चुकलं होतं. एक माणूस म्हणून ते किती चांगले असतील तरी हा प्रश्न हाताळण्यामध्ये त्यांची खूप मोठी चूक झालेली होती, हेही तितकंच सांगावं लागेल. पण ठीक आहे, आता राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना मात्र जो विचका आधीच्या सरकारनं केलेला होता या प्रश्नाचा, तेव्हाच्या आंदोलनाच्या नेतृत्वानं जो विचका केलेला होता, तो विचका पुन्हा सुरळीत करणं आणि एसटी मधली ही अस्वस्थता घालवणं अतिशय गरजेचं आहे. आणि 2019च्या त्या मुलांना खऱ्या अर्थानं न्याय द्यावा, त्यांचं नाथ व्हावं एकनाथजींनी, अशी मी कळकळीची विनंती त्यांना करतो. आणि सातत्यानं आपण हा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया. फेसबुक लाईव्ह नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा कशा प्रकारे आपल्याला त्यांना या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आणून देता येईल याच्यासाठी विचार करूया. आणि छोटे छोटे विषय आहेत तसे बघितले तर ह्या विषयांमध्ये ग्लॅमर नक्की नसेल, पण ग्राउंडवर जमिनीशी निगडीत हे विषय आहेत, म्हणून मी सातत्यानं आपल्यापर्यंत येऊन बोलतोय. आणि दुसरा एक महत्वाचा विषय खरं तर मला आपल्यापर्यंत मांडायचा आहे याच अनुषंगानं, तो म्हणजे माननीय शरद पवार यांच्या घरावरती जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये काही लोक हे बळीचा बकरा बनलेले होते, त्यांचे फक्त हात वापरले गेलेले होते. त्या लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, आज त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. मला वाटतं ज्यांनी ते घडवून आणलं किंवा ज्यांनी ते करायला भाग पाडलं त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. या बिचाऱ्या लोकांना शिक्षा देण्यात काही मतलब नाहीये. नवीन सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करावा. त्यांच्या नोकऱ्या त्यांना पुन्हा कशा मिळतील याच्यासाठी प्रयत्न करावा. कारण जर या देशामध्ये बलात्कारी जो आहे त्याला सोडून दिलं जातं, त्याला माफी दिली जाते, ही तर माणसं साधी भोळी भाबडी आहेत, फसली गेलेली आहेत, त्यांना कोणीतरी गंडवलं गेलेलं आहे, त्यांना कोणीतरी फसवलेलं आहे, त्यांचे हात वापरलेले आहेत. त्यामुळे आज या हाताचं काम गेलं, या हातातला घास गेलेला आहे, तो घास पुन्हा मुख्यमंत्र्यांनी द्यावा एवढी अपेक्षा करूया. आणि निश्चितपणे मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी त्यांची वेळ मिळाली तर आपण त्यांना भेटून सुद्धा हा प्रश्न त्यांच्या कानावर घालण्याचा आपण निश्चित प्रयत्न करूया. आणि माझी आशा आहे 2019च्या त्या सर्व मुलांना निराश होऊ नका. बरेच जण खूप नैराश्याच्या पोटी मेसेज करतायत. प्लीज कधी मनात तसा विचार आणू नका. प्रश्न सुटेल अशी आशा करूया. आशेवर सगळं जग आहे आणि सकारात्मक राहूया. निश्चितपणे हा प्रश्न सुटेल अशी आशा करूया आणि आपण सगळेजण त्याच्यासाठी शक्य तितका पाठपुरावा करत राहूया. पण निराश नक्की होऊ नका, कारण आशा
माणसानं कायम ठेवली पाहिजे. आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.